पुणे महानगरपालिका निवडणूक प्रचारार्थ प्रभाग क्रमांक 17 मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाआघाडीचे अधिकृत चारही उमेदवारांचा प्रचार जोरदार सुरू आहे। प्रभाग क्रमांक 17 मधील अधिकृत उमेदवार अशोक धाकू कांबळे, हेमलताताई निलेश मगर, संगीताताई दत्तात्रय तुपे, आनंद अण्णा आलकुंटे यांचा प्रचार दमदार सुरू असताना प्रभागातील डीपी रोड परिसरातील महिलांचा नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून या भागाची ओळख आहे। नागरिकांनी सुद्धा स्टार महाराष्ट्र न्यूजशी बोलताना स्पष्ट सांगितलंय की डीपी रोड हा परिसर फक्त राष्ट्रवादीचा आहे। या भागामध्ये विकास फक्त राष्ट्रवादीच करू शकतो, त्यामुळे इतर कोणत्याही पक्षाकडे न वळता फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत चारही उमेदवारांना निवडून देण्याची हमी नागरिकांनी दिली आहे। यावेळी स्टार महाराष्ट्र न्यूजशी बोलताना राष्ट्रवादीचे चारही उमेदवार काय म्हणाले पाहूयात। आपण पाहतोय प्रभाग क्रमांक 17 मध्ये डीपी रोड या ठिकाणी आहोत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रिपाई आघाडीचे या ठिकाणी उमेदवार आपल्यासोबत आहेत। तर आपण पाहतोय शरदचंद्रजी पवार पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस, दोन्ही उमेदवार, दोन्ही महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवार आपल्यासोबत आहेत। एकूण 4 उमेदवार आबाकडनुसार या ठिकाणी आपल्यासोबत आहेत। अशोक बापू कांबळे आपल्यासोबत आहेत। हा डीपी रोड आहे, कॅनोल या ठिकाणी आहे। तुम्हाला काय वाटतं या ठिकाणी सुखसुविधेसाठी? कॅनलची परिस्थिती फार अत्यंत नाजूक आहे। त्याच्या घाणीने लोक त्रस्त झालेले आहेत। कॅनलला बॉर्डर लावण्यात यावी किंवा आणि कॅनल स्वच्छ करायचा असे आम्ही चौघं मिळून प्रयत्न करूया। आनंदा आळकुंडे आपल्यासोबत आहेत। अण्णा, काय सांगाल या ठिकाणी? आपण शाळासुद्धा आहे, थोडा झोपडपट्टी एरिया आहे या ठिकाणी, म्हणजे रोगराई नको व्हायला यासाठी आपलं काय सांगाल? मला तर असं वाटत नाही या पट्ट्यात झोपडपट्टी आणि रोगराईचा प्रसंग आला आहे असं आम्हाला तर कुठं दिसलेलंच नाही आहे। कारण आम्ही बघतोय की झोपडपट्टी आणि बैठीघरं या दोन्ही ठिकाणी आपण रस्ते बघताय, आपण स्वतःहून बघताय। आणि राहिला कॅनॉलचा विषय, तर कॅनॉलच्या विषय तर आम्ही सगळे JCBने तो पूर्ण कॅनॉल आम्ही क्लीन करून घेतलेला आहे। थोडेफार राहिले आहेत तर ते पूर्ण होऊन जाईल काय, ते काय मला नाही वाटत। आणि आम्ही डीपी रोडला फिरतोय, लोकांचा खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतो चारही उमेदवारांना। त्यामुळे मी अजूनही आपल्याला सांगतो, आम्ही 100% इथल्या नागरिकांच्या आशीर्वादाने महानगरपालिकेत जाऊ, हे मला असं वाटतंय आम्हाला। नक्कीच आपल्यासोबत आता हेमलताताई मगर आहेत। ताई, आपण स्टार महाराष्ट्र न्यूजला अनेक वेळा सांगितले की अनेक ठिकाणी आपण महिलाच्या सुरक्षेसाठी कॅमेरे लावलेत, तर या भागामध्ये आपण आता फिरताय, या भागामध्ये तुम्हाला जाणवत आहे का महिलेच्या सुरक्षेसाठी पोलीस गस्त वाढवावी किंवा इथे शाळा आहे, कॅमेरे लावावेत, असं काही जाणवत आहे का? मला तर असं वाटतं की या भागातल्या महिलांनाच तुम्ही विचारावं, कारण महिला मला स्वतः सांगतायत, ताई तुम्ही इथं काय येत आहे, हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे। म्हणजे नक्कीच आम्ही 2017ला म्हणजे 2002पासून आम्ही एवढी छान कामं करतोय प्रभागामध्ये, तर तुम्ही अगदी इथल्या महिलांना पण विचारू शकता, त्या स्वतः म्हणतायत की ताई तुम्ही काय येत आहे, हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे, तुम्ही इथं येऊन तुमचा वेळ वाया घालवताय। त्यामुळे निश्चितच मला आमच्या सगळ्यांच्या विजयाची खात्री वाटते। ताई, काय सांगाल तुम्ही? 17 नंबर वॉर्ड राष्ट्रवादी पक्ष, आपले माननीय श्री अजितदादा पवार आणि तसेच आपले चेतनदादा तुपे पाटील, आणि यांनी मला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संधी दिली, त्या संधीचं मी नक्कीच सोनं करणार। आणि आपल्या डीपी रोडचं म्हणाल तर सगळे हे आपले म्हणजे आपलीच लोक आहेत सगळे, आपलाच म्हणजे बालेकिल्लाच आपला आहे। आपल्या सगळ्या महिलाही सांगू शकतील की आपण काय केले, आणि इथून पुढेही सगळ्यांना मी असंच आश्वासन देईन की आम्ही असंच काम करत राहू। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।